राईड करायला मस्त वाटते पावसातून. पाऊस चालू झाला आहे थोडा थोडा. आताच पाऊस येतोय तर एखादा गाणं होऊन जाऊ द्यात. मराठी गाणं बोलायची इच्छा होती. नमस्कार मित्रांनो, जय भवानी जय शिवराय. शुभ सकाळ शुभ दिवस. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला बाईकसाठी खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत त्या गरजेच्या आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला टायर खूप गरजेचा होता आणि तो घेण्यासाठी मागेच मी मागच्या व्हिडिओमध्ये बाईक सर्व्हिसिंगसाठी गेलो होतो आणि आपल्या मित्राची बाईक डिलिव्हरी होती त्यासाठी मी गेलो होतो. तर मी त्यावेळेस खूप साऱ्या अशा गोष्टी घेतल्यात, ग्लोव्ज वगैरे घेतले ते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्यात, सांगितल्यात मी काय काय घेतले ते. पण एक गोष्ट राहिली होती ती म्हणजे आपला टायर, मागचा टायर जो ऑफरोडिंगसाठी आपल्याला पाहिजे होता. एक ऑफरोडिंगसाठी मला टायर गरजेचा होता. तो टायर मी घेतला होता, तेही मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं. पण तो टायर मला तिथे राईज मोटोमध्ये मिळाला नाही. तो टायर ऑनलाईन रोहनच्याकडे गेला आणि रोहनकडून तो टायर, माझा मित्र आहे सलील कर्देकर, थँक्स भाई सलील, तुझे मनापासून धन्यवाद की तो टायर तो मुंबईमधून त्याच्या गाडीमधून लाडघरला घेऊन आला. आणि तो टायर बसवण्यासाठी मी आता चाललो आहे दापोलीमध्ये. कारण मागचं तर मी तुम्हाला टायर दाखवतो. टायर तर मला खूप आवडलं आहे, भारी आहे. म्हणजे त्याची जी डिझाईन आणि त्याचा हार्ट म्हणजे एवढा जबरदस्त टायर आहे ना. मी तुम्हाला दाखवतो टायर. हा टायर आहे, हा आता आपल्याला ऑफरोडिंगसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि खास करून पावसामध्ये. कारण हा जो टायर आपण 2-3 महिन्यापूर्वी बसवला होता तो टायरचा मला तेवढा म्हणजे नाही मला आवडला. कारण 2-3 वेळा आपली बाईक स्कीड पण झाली होती. त्यामुळे मी विचार केला की जर मोठी राईड केली कोणती तर हा टायर मी चेंज करेन. आणि त्यासाठीच मग मी आता हा टायर चेंज करतो आहे. चेंज म्हणजे हा टायर मी असं नाही की तो टाकून देणार आहे. तो टायर हा चेंज केल्यानंतर हा घरी आणून ठेवेन. आपल्या मोठ्या राईडसाठी हा यूज झाल्याच्या नंतर ज्यावेळेस मी पुन्हा घरी येईन ना त्यावेळेस कदाचित हा टायर पुन्हा काढेन आणि तो टायर काढेन. लाँग रूटसाठी कदाचित हा टायर मी यूज करेन. अरे ॲक्च्युली या गाडीला हा टायर ट्यूबलेस टायर आहे. हा टायर जो ट्यूबलेस आहे, पण आपल्या टायरमध्ये ट्यूब आहे, ट्यूबलेस नाही आपला टायर. आपल्या जी आता नवीन बेनेली आली आहे जी तिला ट्यूबलेस टायर आले आहेत, पण आपली ही ह्याला ट्यूब आहे ह्याला. आणि डिझाईनच्या बाबतीत बघाल तर मला तिथे खूप आवडला टायर, म्हणून तो मी टायर तिथे घेतला. आणि आता आपण बसूया टायर आणि त्याचा परफॉर्मन्स बघूया. ही व्हिडिओ टायरपुरतीच नसणार आहे, कारण टायरचा परफॉर्मन्स पण मला बघायचा आहे. आणि टायरचा परफॉर्मन्ससाठी मी कदाचित उद्या एक राईड करणार आहे, ब्रेकफास्ट राईड करणार आहे. छोटी राईड असेल, पण आजचा टायरचं बसवल्याच्या नंतर त्याचा परफॉर्मन्स घेण्यासाठीच उद्याची राईड करणार आहे. तर मग आता आपण पहिला टायर चेंज करून घेऊयात, दापोलीला जाऊयात आणि मगच बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला तिकडे पोहोचल्यानंतर सांगतो. आपला हा जुनावाला टायर आपण आत्ता याच्यातून काढला आहे आणि आता नवीन आपण राईस मोटोमधून जो आणलेला टायर आहे ना तो आता याच्यात टाकूया आणि मग याचा परफॉर्मन्स बघूयात. तुमचं काय नाव आहे का? हां काय? राठोड. ते एक वेळा चालेल ते त्याला द्या. चालू आहे नाही करता. हाँ ये ओके सर, आ जाओ, करेंगे अपन।
तर मित्रांनो फायनली आपल्या गाडीचं टायर जे आपल्याला चेंज करायचं तो चेंज करून झाला आहे आणि मी तो BS मोटोमध्ये चेंज केला. ॲक्च्युली तुम्ही हा विचार कराल की मी BS मोटोमध्ये का चेंज केला, कारण इथे गाडी रिपेअर होते. हा जो माझा मित्र आहे ना याच्याकडे सुद्धा एक बेनेली 600 होती, त्यामुळे मी जास्त बाहेर कोणाकडे जाऊन गाडीचं टायर चेंज करण्याऐवजी मी त्या मित्राकडे कारण त्याला त्या बेनेली बाईकचा अनुभव चांगला होता आणि तो स्वतः बाईक रिपेअर वगैरे करतो. तर मी त्याच्या BS मोटोमध्ये आलो आहे. त्याच्यामध्ये तो त्याच्याकडे बाकीच्या ॲक्सेसरीजसुद्धा दापोलीमध्ये पहिल्या अवेलेबल होत नव्हत्या, आता त्या अवेलेबल होत आहेत. जर तुम्हाला पण दापोलीमधल्या जर कोणाला बाईकबद्दल ज्या ॲक्सेसरीज तुम्हाला बसवायच्या आहेत, लाईट्स असतील, हेल्मेट्स वगैरे असतील, जे काही पार्ट असतील तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही दापोलीमध्ये BS मोटोमध्ये येऊन सुद्धा घेऊ शकता. म्हणजे आत्ता आपल्याला मुंबईला जाण्याची गरज नाही. पण मी आता टायर ठीक आहे, मी तिकडून टायर आणला आहे, तर टायर पण तुम्हाला इथे अवेलेबल होऊ शकतात. आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. तर हा उमेर आहे आणि तुम्ही ब्रदर आहे ना? हां, सौदे दोघे जण आहे. पेज मी हँडल करतो. हां, ओके. तर कुठली एक्सेसरीज जर तुम्हाला पाहिजे, ओके, जर हे जे आपले हाय रेंजचे जे बाईक आहे जसं बेनेली वगैरे, ते आपण फक्त ऑर्डरवरती मागवतो. पण जे नॉर्मली आपले जे बाईक आहेत R15 वगैरे, जेवढे पण शॉर्ट रेंजचे जेवढे पण गाड्या आहेत त्यांचे सर्व पार्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपला पेज आहे इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती BS मोटो नावाचा. तुम्ही एकदा पेजवरती व्हिजिट करा आणि काही पाहिजे असेल किंवा कुठला रायडरवर दापोलीमध्ये येतो काही अडचण आहे, मिड नाईटमध्ये पण काही अडचण येते, तुम्ही मला बिंदास फोन करू शकता. माझा नंबर माझ्या पेजवरती आहे. ओके, वाटलाच मी एकदा परत बोलून ठेवतो नंबर 7276728870. ओके, याच्यावरती तुम्ही मला बिंदास फोन लागू शकता. तर त्यांचं नाव आहे BS मोटोचं आणि त्यांचा नंबर मी स्क्रीनवरती देतो तुम्हाला. कधीही तुम्हाला दापोलीमध्ये आला आणि जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही नक्की यांना कॉल करा. तर मित्रांनो मी आत्ता घरी आलो. आता पाऊस चालू झाला त्यामुळे गाडी थोडी खराब झाली आपली आणि आपला हा टायर टाकून तर झाला आहे. तर ह्याचा परफॉर्मन्स आत्तापर्यंत मला काही एवढा समजलं नाही आहे. पण उद्या सकाळी लवकर मला ब्रेकफास्ट राईडला जायचं माझा प्लॅन आहे. तर मला उद्या सकाळी मी महाडला जाण्याचा प्लॅन केला आहे. तर महाडला एक ठिकाणी चहा मिळते, गुळाची चहा, ती चहा पिण्यासाठी आणि आपल्या टायरचा परफॉर्मन्स बघण्यासाठी मी उद्या सकाळी भेटणार आहे. तर भेटूयात आपण उद्या सकाळी मोटो ब्लॉगिंग सेटअपवरती. आजची व्हिडिओ मी गोप्रोवरती नाही केली, पूर्ण मोबाईलमध्ये केली. उद्या आपण सकाळी मोटो ब्लॉगिंग सेटअपवरती भेटूयात उद्या सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी निघालो ब्रेकफास्ट राईडला आणि सकाळी लवकर खूप पाऊस होता त्यामुळे मी नाही निघालो, झोपून गेलो. 6 वाजता उठलो होतो, पण पावसामुळे निघता पाऊस असेल तर मग कंटाळा येतो, म्हणून मग मी तसंच झोपलो. 8 वाजता उठलो, बघितलं तर पाऊस नाही आहे, म्हणजे आहेच नाही, रिमझिम पण पाऊस नाही. मग मनात आलं चला निघूयात. 9:30 वाजलेत, पण निघायचं मनात होतं म्हणून मग निघालो. चला जाऊयात, आपण एक छोटी राईड करून येऊयात. ब्रेकफास्ट राईडसाठी महाडला चाललो आहे आणि परवा आपण टायर बसवला होता, तर त्या टायरचा परफॉर्मन्स म्हणजे कसा टायर ग्रीप करतो आहे की नाही रोडला, काय करतो आहे, पावसाचं काय करतो आहे, कारण त्याला गॅप्स खूप आहेत आणि त्या गॅप ह्या आपल्या रोडला कसं करतो आहे काय ते चेक करायला जातो आहे. आणि दोन्ही गोष्टी होतील यासाठी ब्रेकफास्ट राईड मी प्लॅन केला. मित्रांनो मी आत्ता दापोलीतून पुढे आलो, दापोली मंडणगड रस्त्यावरती आलो आहे आणि ह्या रस्त्यावरती थोडं टायरची ग्रीप चेक कशी करायची, तर मी असं विचार करतो आहे की थोडा स्पीडमध्ये गाडी चालवणार आहे. मी जास्त स्पीड मारणार नाही, कारण या टायरच्या स्पीडसाठी म्हणजे या स्पीडवरती तुम्हीच गाडी चालवू शकता. हा 150च्या स्पीडवरती आरामात गाडी आपण चालवू शकतो, असं एक टायरवरती लिहिलं आहे की 150च्या स्पीडवरती टायर व्यवस्थित चालू शकतो. त्याच्या पलीकडे गेल्याच्या नंतर तो टायर थोडासा आपला रस्ता सोडू शकतो किंवा काही घडू शकतो. तर त्यामुळे आपल्या टायरला स्पीडची लिमिट आहे 150ची आणि आपण एवढा स्पीड तर कधी मारत नाही. पण 100च्या स्पीडवरती मी ट्राय करणार आहे की टायरचं कसं चालतो आहे, काय स्किड होतो आहे का, कारण
स्किड होणारा टायर आपल्याला असं कळणार नाही, कुठेतरी ब्रेक मारावं लागेल आणि तो ब्रेक मी मारणार नाही. ब्रेक मारला तर नाहीतर उगाच राईडच्या आधीच आपलं सगळं कल्याण होऊन जाईल. त्यामुळे फक्त स्पीडवरती बघतोय मी की काय टायर थोडा रस्ता वगैरे सोडतोय का किंवा स्किड वगैरे होतोय का, थोडासा लगेच कळून जाईल मला. कारण थोडा पाऊस पडला आहे, चिखल आला आहे, लाल माती रस्त्यावरती आली आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा टायर स्किड करू शकतो. आत्ता मी बरोबर 70च्या स्पीडला आहे, आता 80चा स्पीड. कारण या रोडला तेवढा स्पीड नाही मारू शकत कारण वळणं खूप आहेत. एखादा स्ट्रेट रस्ता मिळाला तर माझ्या लक्षात येईल की मी कितीच्या स्पीडने गाडी पळवू शकतो, कितीच्या स्पीडला मी जाऊ शकतो. कारण टर्निंग खूप आहेत. आता एकदम पण गाडी मी लीन करत नाही, पण थोडीफार गाडी लीन करून बघणार आहे मी. थोडीशी लीन केली. मला लीन करायला पण भीती वाटते कारण गाडी खूप हेवी आहे आपली आणि हेवी बाईक. मग अशी सुद्धा मला गाडी ज्यावेळेस मी स्टँडवरती वगैरे लावतो ना त्यावेळेस मला खूप भारी जाते गाडी. आणि ही गाडी तर लीन नाही करू शकत मी एकदम पण. 2 ते 4च दिवस झाले पाऊस पडून. रस्त्याच्या आजूबाजूला जे माती आहे त्यातून हा जो गवत उभा राहिला हिरवा गार झाला आहे. 4 दिवसामध्ये हा हिरवा गार झाला आहे. ॲक्च्युली हा जो पाऊस आहे ना हा पाऊस अजून सुरुवात झाला नाही, हा वादळी पाऊस आहे. हे 3-4 दिवस जे काय रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट दिला आहे ना, वादळ सुटणार होतं. वादळाचं जे सिच्युएशन झाली होती की वादळ येणार, ताशी 50 ते 60 किलोमीटर एवढ्या वेगाने वारे वाहणार, त्या वादळामुळे हा पाऊस चालू झाला आहे. अजून पावसाची तशी म्हणायला गेलात तर सुरुवात झाली नाही, पण जो काही 3-4 दिवसामध्ये पाऊस पडला आहे ना हा समोर पण बघा तुम्ही, पूर्ण डोंगरसुद्धा हिरवेगार झालेत, होत चालले. आता सुरुवात आहे, अजून एक 15-20 दिवसानंतर पूर्ण कोकण हिरवगार होईल. आणि आता पक्ष्यांना नाही म्हटलं तर पाणीसुद्धा मिळालं असेल. मस्त किलबिलाटसुद्धा पक्ष्यांचा चालू झाला आहे. महाडच्या रस्त्याला लागलो आहे. महाडचा रस्ता इथून थोडा लाटवणच्या पुढे आल्याच्या नंतर जरा चांगला रस्ता आहे. लाटवणच्या पर्यंत दापोलीपासून तिथल्या रस्त्याचं खूप कामं चालू आहेत त्यामुळे रस्ता खराब झाला आहे. पण हिरवळ बघा, 2-4 दिवसाच्या पावसातच ही हिरवळ आहे. काही करायला मस्त वाटते पावसातून. पाऊस चालू झाला आहे, थोडा बारीक बारीक पाऊस झाला आहे चालू. पण जर का हा पाऊस चालू झाला तर मला गोप्रो काढून ठेवावं लागेल कारण 13 आणि मीडिया मोड हा वॉटरप्रूफ नाही आहे, त्यामुळे मला कॅमेरा काढून ठेवावा लागेल. पण जाता जाताच पाऊस येतोय तर एखादा गाणं होऊन जाऊ द्यात. मराठी गाणं बोलायची इच्छा होती पण मला मराठी गाणं आठवत नाही आहे. तर जो मला आठवतो तो गाणं मी सुरुवात करतो, चालू करतो. तुम्हाला कसं वाटतोय माझा आवाज ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. माझा आवडता आवाज गाणं आहे हा. मग थोडे टर्निंग चालू झाले. मैं शायर तो नहीं मगर हसी, जब से देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई. मैं शायर तो नहीं. कसा वाटला आवाज तुम्हाला मित्रांनो? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवाज आवडला असेल तर नक्की यापुढे तुम्हाला नवनवीन असे सॉन्ग जे मला आठवतील, मराठी असतील हिंदी असतील, ते मी तुम्हाला ऐकवत जाईन माझ्या आवाजामध्ये. मधुर असा आवाज माझा खूप दिवसानंतर बाहेर आलाय. तर हा आहे गोमंतक हॉटेल आणि इथे आपण आत्ता करणार आहोत ब्रेकफास्ट.
गणपतीची मूर्ती आहे मस्त. पाय तर पडतो बाई. मी आत्ता गोमंतक हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट केला आहे आणि ब्रेकफास्ट करून बाहेर पडत होतो तर आमची उन्नूताई इथे आली. म्हणजे प्रसाद आणि मोहन हा माझा भाऊ आहे, त्याची बहीण मुंबईला असते, आंजर्ल्याला त्यांचं घर आहे, हॉटेल आहे आणि ती इथे आली. तिने मला ओळखलं नाही आहे, बघितलं 2-3 वेळा, गाडीकडे पण बघितलं आणि तिने मला फॉलो केलं आहे, म्हणजे मला सबस्क्राईब केलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलला आणि कमेंट पण असतात तिच्या. तर आता तिने मला ओळखलं नाही आहे, मी बघतो तिच्याकडे ती मला ओळखते आहे का, बघते आहे पण ओळखत नाही आहे. तर आता एकटीच उभी आहे. थोडा वेळ भाऊजी पण गेलेत वॉशरूमला. भाऊजी आल्याच्यानंतर मी जाईन भेटेन तिला. अशी ओळखीची माणसं बोलण्यापेक्षा बहीण योगायोगाने भेटली आहे. लाडघरला येऊन गेली असेल पण लाडघरला मला नाही भेटली. पण आता महाडला मात्र समोरच माझ्या उभी आहे. मी बघतो आहे तिच्याकडे, पण ती आहे ना आता कदाचित हा असा का बघतो असं विचार करत असेल. तर हा एक योगायोग माझ्याबरोबर झाला. आमची उन्नूताई खूप वर्षानंतर मला भेटली. ती पण त्याच हॉटेलला आली ब्रेकफास्ट करायला, ज्या हॉटेलला मी थांबलो होतो गोमंतकला. तर थोडा वेळ जास्तच म्हणजे तासभर गप्पा मारल्या उन्नूताईबरोबर. 12:30 वाजले, म्हणजे 11 वाजता मी तिथे पोचलो होतो. 1.5 तास मी मस्त उन्नूताईबरोबर गप्पा मारल्या. बरं वाटलं जरा. उन्नूताई पण आता चालली आहे मुंबईला आणि मी आता चाललो आहे महाडमध्ये मस्तपैकी गुळाचा चहा प्यायला आणि मग रिटर्न जर्नी. ब्रेकफास्ट करून झाला गोमंतकला, चहा पिऊन झाला दोस्तीमध्ये. परतीचा प्रवास चालू झाला महाडमधून दापोलीला, लाडघरला. आता भेटूया आपण डायरेक्ट लाडघरमध्ये, कारण पाऊस आत्ताच पडून गेला. मी थोडा वेळ थांबलो होतो, एक अर्धा-पाऊण तास पाऊस पडला. तर मित्रांनो, येता दापोलीच्या अगोदर मला खूपच पाऊस भेटला, खूप म्हणजे खूप फुलातून पाऊस भेटला. त्यामुळे मी गोप्रो पूर्णपणे बंद केला, गोप्रो काढला आणि टॉपबॉक्समध्ये टाकला. टॉपबॉक्स तसाच आहे माझा टॉपबॉक्स. पहिले घरी आलो, आंघोळ केली, जेवलो, फ्रेश झालो आणि आता शेवटी तुमच्याकडे आलो. तर ही व्हिडिओ मी आतापर्यंत केलेली व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट भरभरून करा. बाकी राहतं राहिलं टायरचं. पण टायरची किंमत, टायरची प्राईस तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. टायर जरी हार्ड वाटत असला, टायर जरी मोठा वाटत असला तरी मी टायरला जर तुम्ही विचार केला, टायर बघितला तर त्या टायरची किंमत तुम्हाला नक्कीच 15 ते 20 हजार रुपये वाटेल. पण तो टायरची किंमत 8,000 रुपये. त्याचं बिल मी व्हिडिओमध्ये टाकतो, तो झूम करून तुम्ही बघा. टायर मला 8,000 रुपयाला भेटला आहे. अतिशय चांगला टायर आहे. आत्ता मी त्याचा परफॉर्मन्स बघितला, अजिबात गाडी कुठे चिखलामध्ये सुद्धा अजिबात इकडे तिकडे होत नाही. त्यामुळे टायर एकदम बेस्ट आहे. ऑफ रोडिंग खतरनाक होणार आहे. भेटूयात अशाच काही नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.